एकीकडे देशात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असताना दुसरीकडे वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम आहे। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप आजही बंद आहेत। ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनधारक आणि शेतकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांपर्यंत पोहोचला असतानाही या शेतकऱ्यांना डिझेलसाठी दिवसभर उन्हात थांबावं लागतंय। आणि इथलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळ यांनी। आपल्यासोबत शेतकरी आहेत, वांदर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगसाल, तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळालं का? आणि दरवाढ सुद्धा झालेली आहे। सर, सकाळपासून मी इथं 7 वाजतापासून लाईनीत येऊन राहिलो। एक तर डिझेलचे भाव वाढले, पण डिझेल भेटेना। आमचं म्हणणं एकच आहे शेतकऱ्याचं, दर वाढवा तुम्ही, पण आम्हाला टाइमवर इंधन तर द्या, डिझेल। कारण की आता आमचे नागड्या राहिलेल्या आहे, शेती नांगरायची राहिलेली आहे, आणखीन हळद लावायची आहे, बरेच आमचे शेतीचे कामं राहिलेले आणि डिझेल टाइमवर भेटे ना। आता अखाटून आला, आता पाणी पडलं तर शेतकऱ्याला वावर पेरायला लागतात। तर केव्हापासून तुम्ही उभे आहेत? मी सकाळी 7 वाजतापासून हो, तर 4 वाजता डिझेल येणार आहे म्हणतात। तर आता सांगा, सकाळपासून नाश्ता नाही, पाणी नाही, तर काहीच नाही, उपाशी म्हणजे सकाळी 7 वाजतापासून। निश्चितच आपण बघू शकतो, उन्हाचा पारा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। मात्र शेतकरी असतील, वाहनधारक असतील, सकाळपासून येथे पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इंधन साठा सुरळीत करण्याची मागणी वाहनधारकाकडून केली जात आहे। गणेश मोहोळ, झी मीडिया, वाशिम।